तू जे सांगतेस त्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? याबद्दल तुम्हाला रणवीर राजे सांगू शकतील, कारण आम्हा दोघांशिवाय तिसऱ्या कुणालाही याबद्दल काहीच माहीत नाही. आणि मी रणवीर राजेंच्या बाळाची आई होणारी ही गोष्ट मी त्यांना न सांगता प्रथम तुम्हाला सांगायला आले. कारण विचाराल तर विश्वास. साईमा, या घरामध्ये सगळ्यात जास्त मला तुमच्यावर विश्वास आहे. मला माहिती आहे की तुम्ही मला नक्की न्याय मिळवून द्याल. साईमा, साईमा, मला समजून घ्या प्लीज. आम्हाला रणवीर राजेंशी बोलायला हवंय. साईमा, तुम्हीच बोला त्यांच्याशी, कारण जर मी त्यांच्याशी या विषयावर बोलले तर ते कसे रिॲक्ट होतील काय माहिती. तू जे सांगतेस ते जर खरं असेल तर ही गोष्ट फक्त आपल्यातच राहायला हवी. या बेडरूमच्या बाहेर गेली ना तर खबरदार. साईमा, बाळाचं काय? रणवीर राजेंशी बोलल्याशिवाय आम्ही तुझ्या बोलण्यावर कदापि विश्वास ठेवणार नाही. राहिला प्रश्न बाळाचा, त्याचा आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ. साईमा, साईमा, तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवू नका प्लीज. हे बघा, मी आतापर्यंत तुमच्याशी कधीच खोटं बोलले नाही. मग आज का बोलेन, आणि तेही अशा विषयावर? ते आम्हाला माहिती नाहीये. नताशा, तू जाऊ शकतेस. आम्हाला विचार करण्यासाठी एकांताची गरज आहे. नताशा, तू जा. नमस्कार, तुम्ही विक्रमादित्याच्या व्हॉइसमेलवर आलेला आहात. आम्ही आमच्या आता प्रिय पत्नीसोबत 3 दिवस सुट्टी करण्यासाठी बाहेरगावी गेलेलो आहोत. तरी तुमचा काही महत्त्वाचा निरोप असेल तर तुमचा निरोप आमच्या व्हॉइसमेलवर ठेवून द्या. धन्यवाद. एक्सक्यूज मी. येस मॅडम. इथे कोणी आलं होतं का? नाही मॅडम. हे चॉकलेट इथे माझ्या दारासमोर कोणी ठेवलंय? सॉरी मॅडम, पण बाहेरून कोणी इथं आले नाही. मी चौकशी करून सांगू का तुम्हाला?
नो थँक्स. आज आमच्यावर असा न्यायनिवाडा करण्याची वेळ येईल याचा आम्ही कधी विचारच केला नव्हता. पण ही मुलगी बोलते ते खरं तरी कसं म्हणायचं? ही गोष्ट लपून राहणार नाहीये. असं असताना ती खोटं तरी का बोलेल? काहीच कळत नाहीये. पण यातून मार्ग तर काढायलाच हवा. हा साईमा. रणवीर, तुम्ही ताबडतोब घरी निघून या. आम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. साईमा, आम्ही एका महत्वाच्या कामासाठी बाहेर चाललो. संध्याकाळी घरी येतोच आहोत, तेव्हा बोलू. हातात असलेलं काम सोडा आणि ताबडतोब घरी निघून या. एवढं काय महत्वाचं काम काढलंय? रणवीर, आम्ही ते फोनवर बोलू शकत नाही. तुम्ही ताबडतोब घरी या. ठीक आहे, आम्ही आलोच. घर चलो. देव्यानी, दार उघड. देव्यानी, आत्ता लागला सगळे. या आत्या. आत तर येणारच आहे. देव्यानी, ज्या कामासाठी आम्ही गेलो होतो ते आमचं काम झालं. हे काय? बुके आणि चॉकलेट्स. ते मला माहिती. मग तुला काय वाटलं मला काही कळणार नाही? काय कळणार नाही? अच्छा, हे बघ विक्रम, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे हे दाखवण्यासाठी असं चॉकलेट्स आणि फुलं देऊन ड्रामा करण्याची काही गरज नाहीये. नाही नाही, एक 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 आणि असं द्यायचंच होतं तर मग हातात आणून द्यायचं. एक मिनिट. असं दाराच्या बाहेर ठेवायची काय गरज आहे? एक मिनिट. अरे त्या वेटरला काय वाटेल? तो काय विचार करेल आपल्याबद्दल? एक मिनिट झालं बोलून, अजून काय राहिलंय? इथून बस. हे बघ, हे चॉकलेट्स आणि हे बुके हे आम्ही पाठवलेले नाहीये. मस्करी करतोस ना माझी? अगं आम्ही खरंच सांगतोय तुला, मस्करी नाही करत आहोत. तुझा विश्वास बसत नाहीये? आम्ही तुझी शपथ घेऊन सांगतो, आम्ही जे तुझ्या समोर गेलो होतो बाहेर ते आत्ता परत येतोय. आमचं पर्सनल काम करून या मधल्या काळात जर या वस्तू कोणी मग हे कोणी आणलं असेल? आता काय करायचं? एक मिनिट. मॅनेजर. येस सर, येस सर, येस सर. आमच्या गैरहजेरीत आमच्या रूम पाशी कोणीतरी येतं, फुलांचा गुच्छा ठेवता, चॉकलेटचा बॉक्स ठेवता. याचा अर्थ काय? हे कोणी ठेवलं आम्हाला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. ऍक्च्युली सर, काय ऍक्च्युली काय सर, तो गुलाबाचा गुच्छ आणि चॉकलेटचा बॉक्स रिसॉर्टच्या वतीने आमच्या येणाऱ्या गेस्टसाठी वेलकम म्हणून आम्ही देतो सर. असू नका. हे अशा दाराच्या बाहेर ठेवतात, आतमध्ये देतात नाही माणसाच्या हातात. असं झालं सर? मग आम्ही काय वेगळं सांगतो तुम्हाला? नाही सर, ॲक्च्युली काय आहे सर की तो फुलांचा गुच्छ आणि चॉकलेट ठेवणारा बेलबॉय नवीन होता सर. पण त्याच्यामुळे तुम्हाला जो मनस्ताप झाला सर, त्यामुळे आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अजून काय काय नवीन आहे तुमच्या हॉटेलमध्ये गेस्टसाठी? आतमध्ये कपाट उघडल्यावर एखादा माणूस बसला, आतमध्ये पुष्पगुच्छ दिला, असं काय? आय एम सॉरी सर. मग हे सगळं तुम्हाला माहित नसतं? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर.
पुन्हा जर असं काही घडलं नाही घडणार सर, अजिबात घडणार नाही. मी येऊ सर? नाही, चला वरती जेवण घेऊया एकत्र. गुड बाय सर. खंडू, साईमा कुठे आहेत? आम्ही इथे आहोत रणवीर. काय झालं साईमा? आम्हाला एवढं तातडीने बोलवलं? आम्ही सगळी कामं सोडून आलो. रणवीर, आम्हाला तुमच्याकडून सत्य जाणून घ्यायचंय आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही आमच्यापासून काहीही लपवून ठेवणार नाही. साईमा, आजवर आम्ही तुमच्यापासून कधीही काहीही लपवलेलं नाही. माझंच असं का विचारताय? आम्हाला नताशाबद्दल बोलायचंय. काय? आम्ही कुणाबद्दल बोलायचं हे तुम्हाला सांगितलंय. आता पुढचं तुम्ही सगळं कबूल केलं तर बरं होईल. नताशा फक्त आपली नोकर आहे की आणखीन काही? आम्ही काय कबूल करू साईमा? म्हणजे तुमचे आणि नताशाचे काही संबंध आहेत का? रणवीर, तुम्ही काहीच बोलत नाही याचा आम्ही काय अर्थ घ्यायचा? साईमा, आजच तुम्हाला प्रश्न का पडला? कारण आजच काही गोष्टी आमच्या समोर आल्यात आणि तुम्ही तर म्हणालात की तुम्ही आमच्यापासून काहीही लपवून ठेवत नाही. साईमा, नताशा ही आपल्या राजेश शिर्के ग्रुपची एक इमानी सेवक आहे. तिच्या लॉयल्टीबद्दल आम्हाला आदर आहे. आपल्याकरता ती एकदा तुरुंगातही जाऊन आली आहे. तुमच्या या उत्तरानं आमचं समाधान झालेलं नाही आहे रणवीर. का? कारण तुम्ही जे सांगताय तेवढंच असावं हे आम्हाला पटत नाही आहे. आम्ही तुम्हाला परत विचारतोय रणवीर, तुमचे आणि नताशाचे तसे काही संबंध आहेत का? कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही आमची उलट तपासणी घेताय साईमा? कुणी सांगितलं, कधी सांगितलं आणि काय सांगितलं यापेक्षाही तुमचे तिच्याशी संबंध आहेत की नाही याचं उत्तर द्या. खरं काय ते जाणून घ्यायचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुमच्या आई म्हणून आणि एक राजमाता म्हणूनही. कारण तुमच्या उत्तराचे परिणाम राजशिर्के घराण्याला भोगावे लागणार आहे. बोला रणवीर, तुमचे आणि नताशाचे तसले संबंध आहेत की नाही? हो. रणवीर, म्हणजे नताशा खरं बोलत होती. नताशा? म्हणजे हे सगळं तुम्हाला नताशाने सांगितलं? एवढंच नाही, तिनं हेही सांगितलंय की ती तुमच्या मुलाची आई होणार आहे. केवढ्या घाबरलात तुम्ही देवयानी मॅडम? काय चाललंय? आम्ही तसे हसायला लागलो त्याच्यासारखे. पण केवढी घाबरलीस तू? अच्छा, म्हणजे तू नाही घाबरलास? अजिबात नाही. हा, मग कशाला गेलास धावत खाली? ते तू घाबरलीस म्हणून आम्ही थोडेसे घाबरलो. अरे काय? काही नाही, मग असंच. असंच काय बघतायत ना लोक? कोण आहे ते? कोण नाहीये, फक्त आपण दोघे आहोत. बात
नताशा तुम्हाला काय म्हणाली? नक्की काय हवंय तिला? तिनं सगळं आमच्यावरच सोपवलंय. आम्ही तिच्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही. पण आता तुम्हीच कबूल केल्यावर आता हे कसं निस्तरायचंय तेही सांगा. यावर विचार करायला आम्हाला थोडा वेळ लागेल. वेळ निघून गेल्यावर कसला विचार करणार आहात तुम्ही? तुमच्या या निर्णयामुळे आपल्या घराण्याची किती बेअब्रू होणार आहे याची कल्पना आहे तुम्हाला रणवीर? म्हणूनच म्हणतोय आम्हाला विचार करायला थोडा वेळ पाहिजे. मग नताशा याचा गैरफायदा घेईल. ती तसं करणार नाही, कारण ती अजूनही आमच्याशी प्रामाणिक आहे. म्हणूनच तुमच्याकडे येऊन ते सगळं बोलली. या गोष्टीचा जर तिला गैरफायदा घ्यायचा असता तर ही गोष्ट तिने जगजाहीर केली असती. म्हणजे आता तुम्ही तिची वकीलही सुरू केलीत रणवीर? रणवीर, तुम्ही आमचा किती अपमान केला याची कल्पना आहे तुम्हाला? आजपर्यंत आम्ही फक्त राज शिर्क्यांच्या वारसाची वाट पाहत होतो आणि आता या तुमच्या मुलाबद्दल आम्हाला अशी माहिती मिळते. यापेक्षा आमचं दुर्दैव ते कोणतं? साईमा, एवढ्यात निष्कर्ष काढू नका. नताशापासून जरी आम्हाला मूल होणार असेल तरी ते राजे शिर्के घराण्याचा वारस नाही ठरू शकत. का? तुमचंच रक्त आहे ना ते? तुम्ही असं का केलं रणवीर? आम्ही तुमचं लग्न एकापेक्षा एक सुंदर मुलींशी करून द्यायला तयार होतो, पण प्रत्येक वेळी तुम्ही आम्हाला नकार दिला आणि याचाच गैरफायदा त्या नताशाने घेतला. तुम्ही प्रियदर्शनी बरोबर सुखी नाही आहात असं सांगून गेली ती आम्हाला. त्यात तथ्य आहेच ना साईमा. हे मूल नक्की तुमचंच आहे रणवीर? साईमा, तुम्ही पुन्हा पुन्हा प्रश्न का विचारताय? प्रियदर्शनीला मूल का होत नाही याचा जाब आम्ही प्रियदर्शनींना विचारला. त्यावेळी हे तुम्हाला विचारा असं सांगून तिनं आम्हाला प्रत्येक वेळी गप्प केलं. जर ते मूल आमचं हे सिद्ध झालं तर त्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. पण आता काय करायचं हे ठरवणं जास्ती महत्वाचं आहे. जे काही ठरवायचंय ना ते लवकर ठरवा आणि करा. सगळ्याच गोष्टींची खात्री करून घ्यावी लागेल साईमा. आधीच सगळा गोंधळ आहे. योग्य वेळ आली की आम्ही निर्णय घेऊ. काय कसला विचार करतेस? साईमांचं. साईमानचा विचार करण्यासाठी आपण इतक्या लांब आलात? तसं नाही, म्हणजे मी विचार करत होते की आपण इथून परत घरी जाऊ तेव्हा साईमा आपल्याला पूजेसाठी नक्की फोन करतील ना? अच्छा, ते अजून तुझ्या डोक्यानं गेलंच नाहीये म्हणून तुला साईमा आत्ता आठवल्या. बोल ना. हे बघ विक्रम, हे वर्ष तुझ्यासाठी धोकादायक आहे असं जेव्हापासून साईमांनी सांगितलं ना तेव्हापासून मला खरंच तुझी खूप काळजी वाटते. आपण हा विषय थांबूया का ताई? तोच विषय साईमा पूजा बास ना आता. विक्रम ते संपलंय आता. संपलं सुद्धा? पाहिलंस, तू बरोबर असलीस की आमच्या काही लक्षातच राहत नाही. सगळं विसरून जातो आम्ही. चला रूमवर जाऊया. जायचं? हो, म्हणजे आता रात्र जायचं. झालीये, झोपायची वेळ झालीये. चला. हो. चल थांबूया ना थोड्या वेळ इकडे. चल ना. थोड्या वेळ. विक्रम
साधू बाजूला विक्रम